मी लक्ष्मण त्र्यंबक परचुरे. मी सांगली सेंट्रल जेलमध्ये सुमारे 27-28 दिवस होतो. सुरुवातीला 1-2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये होतो, त्यानंतर सांगली सेंट्रल जेलमध्ये होतो. ते 27-28 दिवस खूप कष्टात गेले आणि आम्ही सगळे एकत्रित असल्यामुळे त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडल्या. याच्यामध्ये राजकीय आंदोलन असल्यामुळं, आणखीन राजकीय आंदोलनामुळे जे सगळे बाहेर जे उपलब्ध लोक होती त्या सर्वांनी मिळून जे एक संघटन उभं केलेलं होतं, जयप्रकाश नारायणच्या आंदोलनामध्ये या सगळ्यांनी सहभाग घेतलेला होता. तर जनता पक्षाचं सरकार स्थापन झालेल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मिसाखाली जे लोक होते त्या सगळ्यांना बंदीतून त्यांना सोडण्यात आलं आणि सगळ्यांची मुक्तता झाली. त्यानंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज 50 वर्षानंतर ह्या ज्या गोष्टी आता आपल्याला समोर येतात त्याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटतं की काही वेळा ते आपण हे कसं काही निभावलं याचं सुद्धा एक थोडंसं आश्चर्य वाटतं. आज 50 वर्षानंतर आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी या सर्वांनी जे हे प्रदर्शन भरवले ते खूप छान आहे. आणखीन तेवढं पाहिलं तरी सुद्धा काय त्यावेळची स्थिती होती ही आपल्याला निश्चितच चांगली त्याचा संपूर्णपणे त्याचा जो उल्लेख केलेला आहे त्याचा खूप छान माहिती मिळाली आहे. त्यामुळे कुणीही जरी माहिती वाचलं तरी सुद्धा त्यावेळची काय परिस्थिती होती हे नक्की कळेल. धन्यवाद.